हे गाईज गुड मॉर्निंग. तर आपण कालचा पार्ट कंटिन्यू करूया. तर तुमच्यापेक्षा तर मलाच खूप असं वाटलं होतं, मी यांना कधी सांगाल, कधी सांगाल. पण मग कोणाला सांगू? माझे व्ह्यूअर्स पण तर इतके नाही. बट स्टिल सांगणं गरजेचं आहे, इम्पोर्टंट आहे. कारण मी पुढे चालून जर फेमस वगैरे झाली आणि कोणाला वाटलं, की बघा हिच्या अकाउंटला काय-काय हिने कशी सुरुवात केली होती. ते छान वाटेल मला. लोकं मला बघतील, परत ऐकतील म्हणून मी कंटिन्यू करते पार्ट तो. तर जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की त्या आंटी आणि त्यांच्या घरातला एक जो नोकर होता म्हणजेच ते राहुल काका, त्यांना पाठवलेलं आमच्या इकडे आम्हाला इन्व्हिटेशन देण्यासाठी, की चिन्मय दादाचा बर्थडे आहे म्हणून या तुम्ही तिघे जण. आणि आम्हा सर्वांना इतकं नवल झालं होतं, की त्या आंटीला इतके दिवस झाले क्वार्टर खाली करून आणि स्टिल त्यांना आम्ही आठवतो आणि आम्हा तिघांनाही त्यांनी इन्व्हाईट केलं होतं चिन्मयच्या बर्थडेसाठी. इतकं छान वाटत होतं. मग आम्ही गिफ्ट अरेंज केलं त्याच्यासाठी मम्मी-पप्पांनी आणि पप्पा बोललेले, की "तुम्ही आता जाऊ शकता." म्हणजे त्यांनी ना ॲक्चुअली ना त्या नोकरला डायरेक्ट पाठवलं होतं, की त्यांना घेऊन ये. पण मग पप्पांनी टाईम मागितलेला, की "मी अर्धा 1 तासाने सोडवतो त्यांना तुमच्या इकडे." कारण मग गिफ्ट वगैरे पण घ्यायचं होतं ना त्याच्यासाठी. मग आम्ही रेडी वगैरे झालो आणि आम्हा तिघांनाही खूप भीती वाटत होती त्या 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 साइडला जायला. कारण तिथे सगळे फर्स्ट क्लास क्वार्टरवालेचेच मुलं वगैरे आणि त्यांची फॅमिली वगैरे आणि आम्हाला खूप भीती वाटत होती, की कसं आम्ही तिघं हे मॅनेज करेल. बट कसं तरी एकमेकांकडे बघून आम्ही तिघं जण गिफ्ट वगैरे घेऊन गेलेलो आतमध्ये. पण खरंच सांगते गाईज त्या आंटी इतक्या स्वीट होत्या म्हणजे त्यांनी ना आमचं वेलकम इतकं सुंदर पद्धतीने केलेलं. आम्हाला थोडंसंही असं वाटलं नाही, की आम्ही खूप मोठ्या घरात आलेलो आहे. आम्हाला सारखंच वाटत होतं आणि खूप त्यांनी खाऊ-पिऊही घातलं आम्हाला आणि रिटर्न गिफ्ट्स पण दिलेले. रिटर्न गिफ्ट्समध्ये बॉटल्स त्यांनी दिल्या होत्या सर्वांना. मला येलो कलरची भेटली होती. मला हेही आठवतं. आणि मग त्यानंतर त्या स्वतःच आमच्यासोबत आलेल्या आमच्या घरापर्यंत ड्रॉप करायला. कारण त्यांना मम्मीलाही भेटायचं होतं आणि पप्पांनाही भेटायचं होतं. मग ते थोडेफार बोलले. त्या बिलकुल पण नाही लाजल्या आमच्या घरात यायला. बिनधास्त आल्या. सरबत वगैरे घेतलं आणि बोललेल्या थोड्या आणि मग त्या घरी गेलेल्या आणि इतकं सुंदर वाटलं होतं ना. आणि खरंच गाईज आपलं जर व्यक्तित्व चांगलं असलं ना, तर समोरच्या व्यक्तीला सदैव ते आठवणात राहतं. त्याच्या मनात आपण कुठेतरी फिक्स असतो. दॅट्स व्हाय बी काइंड, बी लव्हली. थँक यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा. बाय बाय.